नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आज एक्सरसाइज 1.1 मधील बाकीचे जे एक्झाम्पल आहेत ते बघणार आहे. तर हे एक्झाम्पल आहे फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन log of cos of x cube minus 5 with respect to x. समजा आपण याला जर y मानलं आणि डिफरन्शिएट इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू x जर केलं तर y चं डेरिव्हेटिव्ह होतंय dy by dx आणि dy by dx ऑफ हे राइट हँड साइड आहे. पण जर बघितलं तर लॉग सोडून हे जे बाकीचं फंक्शन दिसतंय त्याला जर आपण f of x मानलं तर हा फॉर्म्युला dy by dx ऑफ log of f of x इज इक्वल टू 1 अपॉन f of x इंटू f डॅश ऑफ x इथं ऍप्लिकेबल होतं. पण f of x ऐवजी काय घ्यावं लागेल, cos of x क्यूब मायनस 5 घ्यावं लागेल. मग हा फॉर्म्युला वापरून काय होईल, 1 अपॉन cos of x क्यूब मायनस ऑफ 5 इंटू डी बाय dx ऑफ f of x. पण f of x इथं काय आहे, cos of x क्यूब मायनस 5 आहे. हे आहे असं लिहितोय. पण पुन्हा याच्यासाठी मला काय करावं लागेल, cos of x क्यूब मायनस 5 आहे आणि याला जर मी थोडा वेळ f of x मानलं तर cos of f of x चं डेरिव्हेटिव्ह काय होतं, मायनस साइन ऑफ f of x इंटू f डॅश ऑफ x. त्याप्रमाणे याचं डेरिव्हेटिव्ह होईल मायनस साइन ऑफ x क्यूब मायनस 5 इंटू डी बाय dx ऑफ x क्यूब मायनस 5. पुन्हा याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला x क्यूब चं सेपरेट घ्यावं लागेल आणि मायनस 5 चं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. पण x क्यूब साठी कोणता फॉर्म्युला यूज करावा लागतो आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n इज इक्वल टू n इंटू x रेज टू n मायनस 1 आणि हे कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह 0 होईल. म्हणजे नेक्स्ट स्टेपला काय होईल, हे मायनस ऑफ साइन अपॉन कॉस, अँगल दोघांचा सेमच आहे म्हणजे मायनस टॅन ऑफ x क्यूब मायनस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब मायनस 5 चं काय होतंय 3x स्क्वेअर आणि त्या 5 चं डेरिव्हेटिव्ह हे 0 होतंय आणि सिम्प्लिफाय केलं तर dy by dx इज इक्वल टू मायनस ऑफ 3x स्क्वेअर टॅन ऑफ x क्यूब मायनस ऑफ 5 होऊन जाईल. नेक्स्ट e रेज टू 3 sin square x मायनस 2 cos square x हे एक्झाम्पल आहे. याला आपण जर समजा y मानलं आणि डिफरन्शिएट इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू x केलं तर y चं डेरिव्हेटिव्ह हे dy by dx आणि dy dx ऑफ राइट हँड साइड. पण हे e रेज टू काय आहे, ही जी टर्म आहे त्याला थोडा वेळ जर आपण f of x मानलं तर e रेज टू f of x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे e रेज टू f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. मग हा फॉर्म्युला वापरला तर काय होईल, याचा डेरिव्हेटिव्ह e रेज टू f of x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x आणि f of x ची व्हॅल्यू ही तुमची असेल. मग नेक्स्ट स्टेपला ही टर्म आहे अशी घेतले आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढताना काय करावं लागेल, याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह आणि याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह. पण sin स्क्वेअर x हे कसं लिहू शकतो आपण, sin x ब्रॅकेट रेज टू 2 आणि त्याच्यासाठी मग मला फॉर्म्युला यूज करावा लागेल f of x रेज टू n चा म्हणजे 3 इंटू sin x रेज टू 2 चं काय होईल 2 sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज cos of x होईल. तसंच cos स्क्वेअर x हे cos x ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येईल. मग हे 2 कॉन्स्टंट आणि cos x ब्रॅकेट स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह 2 cos x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x काय होऊन जाते मायनस sin x. तर मग पण 2 sin x इंटू cos x चं व्हॅल्यू होईल sin ऑफ 2x डबल अँगल फॉर्म्युला यूज करून आणि हे मायनस मायनस जर प्लस झालं तर हे काय होईल 2 इंटू 2 sin x इंटू cos x पुन्हा हे sin 2x होईल म्हणजे 3 sin 2x प्लस 2 sin 2x ही ब्रॅकेट मधली क्वांटिटी होते. म्हणजे इथं जर सिम्प्लिफिकेशन बघितलं तर 3 sin 2x प्लस 2 sin 2x आणि 3 sin 2x आणि 2 sin 2x हे 5 टाइम्स sin 2x होईल म्हणजे 5 sin 2x आणि ही जी टर्म आहे ती आहे अशी. हे आपलं सोल्युशन होईल. तर तुमच्यासाठी एक एक्झाम्पल देतोय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x आणि फंक्शन आहे y इज इक्वल टू e रेज टू tan स्क्वेअर ऑफ x प्लस sec ऑफ x. तर तुम्ही याचं सोल्युशन मला कमेंट बॉक्स मध्ये किती जण देतात बघूयाच. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑफ cos स्क्वेअर ऑफ log ऑफ x स्क्वेअर प्लस 7. तर हे cos स्क्वेअर मी असं लिहू शकतोय cos ऑफ log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट रेज टू 2. याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू जर x घेतलं तर ह्या
ब्रॅकेट जो ओपन ब्रॅकेट आहे याला मी थोडा वेळ जर एफ ऑफ एक्स मानलं तर एफ ऑफ एक्स रेस टू यांचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करावा लागेल की जेणेकरून एफ ऑफ एक्स रेस टू यांचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे n इंटू एफ ऑफ एक्स रेस टू n मायनस 1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स आहे. त्याप्रमाणे याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल 2 टाइम्स cos रेस टू 2 मायनस 1 म्हणजे cos रेस टू 1 1 काय लिहायची गरज नाही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos ऑफ log ऑफ x स्क्वेअर प्लस 7. पुन्हा याचं डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी काय करावं लागेल cos ऑफ हा आपल्यासाठी काय होऊन जातोय ही जी टर्म आहे ती पुन्हा काय f ऑफ x जर मानलं तर d बाय dx ऑफ cos ऑफ f ऑफ x काय होईल मायनस साइन ऑफ f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x होईल. हे इथं फॉर्म्युला दिलाय त्याप्रमाणे पहिली टर्म आहे अशी आणि मायनस साइन ऑफ f ऑफ x इथं काय असणार आहे आता log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 आणि पुन्हा त्याचं डेरिव्हेटिव्ह होईल. पण पुन्हा याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करताना log ऑफ याला थोडा वेळ f ऑफ x मानावं लागेल म्हणजे मला पुढचा फॉर्म्युला काय वापरावा लागेल d बाय dx ऑफ log ऑफ f ऑफ x आणि तो असतोय 1 अपॉन f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x. म्हणजे ही टर्म मी आहे अशी लिहून घेतो इथं मायनस साइन ऑफ log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 आणि हे 2 cos ऑफ पण इथं जर नीट बघितलं तुम्ही तर 2 cos ऑफ थीटा इंटू साइन ऑफ थीटाचा फॉर्म्युला तयार होतोय हा जर मायनस काढलं तर आणि ते साइन ऑफ 2 थीटा जर लिहायचं म्हटलं तर साइन ऑफ 2 टाइम्स ही थीटाची व्हॅल्यू काय आहे log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 आहे. म्हणजे हा फॉर्म्युला नीट रिमेंबर करा आणि 2 sin थीटा इंटू cos थीटा इज इक्वल टू sin 2 थीटाचा फॉर्म्युला यूज केलाय. आणि इथं जर डेरिव्हेटिव्ह बघितलं तर log ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन f ऑफ x इंटू d बाय dx ऑफ f ऑफ x होतंय आणि हे टर्म 2 log ऑफ आहे ते log ऑफ m log n असेल तर log ऑफ n रेस टू m होईल. त्याप्रमाणे x स्क्वेअर प्लस 7 रेस टू 2 होतंय ते केलं आणि 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 7 आणि याचं जर डेरिव्हेटिव्ह काढायचं झालं तर हे होईल 2x आणि सिंपलिफिकेशन केलं तर हे 2x हे मायनस आणि ही साइन ची टर्म हे आपलं काय होऊन जाईल सोल्युशन होऊन जाईल. आता नेक्स्ट एक्झाम्पल तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे tan ऑफ cos ऑफ sin x. तर त्याच्यामध्ये tan ऑफ हे जे बाकीचं आहे याला थोडा वेळ जर f ऑफ x मानलं तर डिफरन्शिएशन घेतल्यानंतर काय होईल tan ऑफ हे जे आपलं f ऑफ x आहे तर tan ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असतं तर sec स्क्वेअर f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x असतं. त्यामुळे tan चं काय होईल sec स्क्वेअर ऑफ cos ऑफ sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x पण f ऑफ x ची क्वांटिटी आहे ती cos ऑफ sin x आहे. मग ही टर्म आहे अशी पुन्हा घेतोय आणि d बाय dx ऑफ cos ऑफ sin x घेताना पुन्हा याला जर मी थोडा वेळ f ऑफ x मानलं तर d बाय dx ऑफ cos ऑफ f ऑफ x इज इक्वल टू मायनस sin ऑफ f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x होईल. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह होईल मायनस sin ऑफ हा f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x काय होऊन जाईल cos x होऊन जाईल. ते मी डायरेक्टच लिहिलेलं आहे. म्हणजे सिंपलिफिकेशन काय होऊन जाईल की cos x हे मायनस cos x इंटू साइन ऑफ sin x इंटू sec स्क्वेअर ऑफ cos ऑफ sin x हे काय होऊन जातंय सोल्युशन होऊन जाईल. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल काय sec ऑफ tan ऑफ x स्क्वेअर x रेस टू 4 प्लस 4 आहे. याला जर आपण y मानलं आणि डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x जर घेतलं y चं डेरिव्हेटिव्ह हे dy बाय dx इथं dy बाय dx ऑफ राइट हँड साइड लिहितोय पण इथं sec जर सोडलं तर हे जे आपल्यासाठी असेल ते f ऑफ x असेल आणि sec ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला हा sec ऑफ f ऑफ x इंटू tan ऑफ f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x होईल. त्याप्रमाणे f ऑफ x ची व्हॅल्यू जर मी ही ठेवली तर sec ऑफ f ऑफ x इंटू tan ऑफ f ऑफ x इंटू dy dx ऑफ f ऑफ x होईल. तर हे sec ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला इथं आहेच. आता काय करतोय ही टर्म कॅरी आहे असे होईल आणि याचा डेरिव्हेटिव्ह घेताना dy dx ऑफ tan ऑफ आता हे tan सोडून जो बाकीचा असेल तो आपल्यासाठी f ऑफ x असेल. म्हणजे tan ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असेल sec स्क्वेअर f ऑफ x इंटू dy dx ऑफ f ऑफ x. तर याचा डेरिव्हेटिव्ह होईल
sec स्क्वेअर f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x, त्याच्यामध्ये x रेज टू 4 चं डेरिव्हेटिव्ह 4x क्यूब होईल आणि प्लस 4 चं 0 असल्यामुळे आपण निग्लेक्ट करतोय, तर हे होईल याचं डेरिव्हेटिव्ह आणि सिंप्लिफिकेशन केलं, सिंप्लिफाय व्यवस्थित केलं तर काय होऊन जाईल, हे आपलं डेरिव्हेटिव्ह मिळून जाईल. तर नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये e रेज टू log ऑफ log x रेज टू 2 मायनस log ऑफ x स्क्वेअर आहे. पण आपल्याला हे फंक्शनला जर y मानलं आणि काही लॉगॅरिथमचे रूल यूज केलं तर e रेज टू log थीटा काय होतं, जनरली थीटा होतं. त्याप्रमाणे e रेज टू log आहे म्हणजेच काय होईल, ही क्वांटिटी फक्त रिमेनिंग राहील log x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस log ऑफ x स्क्वेअर. पण हे टर्म आहे असं लिहितो, याला कोणताही लॉगॅरिथमचा रूल अप्लाय होत नाही. पण याच्यासाठी मला काय करू शकतोय, log ऑफ m रेज टू n इज इक्वल टू n टाइम्स log ऑफ m. हा जर फॉर्म्युला मी यूज केला तर log ऑफ x स्क्वेअर हे मायनस टू log ऑफ x करू शकतोय. जर याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं आपण आणि डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x जर घेतलं तर हे जे y आहे तर y चं डेरिव्हेटिव्ह होईल dy by dx is equal to dy dx of this part, but here minus sign is present, so we can take separate derivative of these two term. म्हणजे याचं सेपरेट काढावं लागेल आणि याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. आणि log ऑफ x रेज टू 2 चं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी या log x ला मी थोडा वेळ पुन्हा f ऑफ x मानतोय. म्हणजे f ऑफ x रेज टू n चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला हा n into f ऑफ x रेज टू n minus 1 into f dash ऑफ x जर यूज केला तर 2 log x into dy dx ऑफ log x होईल. आणि हे -2 तर कॉन्स्टंट आहेच राहील आणि log x चं डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल, 1/x. आणि पुन्हा इथं dy dx ऑफ log x असेल ते पुढच्या स्टेपला काय होऊन जाईल, 1/x. आणि 1/x काय करू शकता आपण, दोन्ही टर्म मधून कॉमन घेऊ शकतोय. तर 1/x आणि हे 2 आहे ते 2/x जर कॉमन घेतलं तर रिमेनिंग राहतं इथं log x आणि इथं राहून जातंय 1. तर हे आपलं डिफरन्शिएशन होईल. आता नेक्स्ट एक्झाम्पल, साइन ऑफ रूट x. हे दिलेलं फंक्शन आहे असं लिहून घेतोय, त्याला y म्हणतोय आणि याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x जर घेतलं तर y चं डेरिव्हेटिव्ह होईल dy by dx आणि dy dx ऑफ साइन ऑफ रूट x. तर याच्यासाठी काय असेल, साइन फंक्शन जर सोडलं तर हे माझ्यासाठी f ऑफ x असेल. म्हणजे साइन ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह हे cos ऑफ f ऑफ x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x होईल. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह होईल cos ऑफ f ऑफ x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. ही सर्कल केलेली क्वांटिटी आहे ती f ऑफ x आहे आपल्यासाठी थोडा वेळ. मग नेक्स्ट टार्गेट असेल याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. पण याचं डेरिव्हेटिव्ह काढताना पुन्हा काय होईल आपल्यासाठी, हे साइन रूट सोडलं तर हे रूट सोडून जे असेल साइन ऑफ रूट x हे आता आपल्यासाठी f ऑफ x असेल. म्हणजे dy dx ऑफ रूट ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आपल्याला इथं अप्लाय करायला पाहिजे. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ f ऑफ x काय होतं, तर 1/2 रूट ऑफ f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x होतं. जर मी तो फॉर्म्युला वापरला तर 1/2 रूट ऑफ, याला आपण f ऑफ x मानले, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x होईल. पुन्हा या टर्म आहे असे कॅरी पुढच्या स्टेपला होणार आहेत. आता इथलं जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हटलं तर dy dx ऑफ साइन ऑफ रूट x आहे. x ऐवजी रूट x आहे म्हणजे पुन्हा हे आपल्यासाठी काय आहे, रूट x हे f ऑफ x काम करतंय. म्हणजे मला dy dx ऑफ साइन ऑफ f ऑफ x डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज केला पाहिजे. आणि साइन ऑफ f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह हे cos ऑफ f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x होतं. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे मला, तर cos ऑफ f ऑफ x इंटू dy dx ऑफ f ऑफ x होईल. मग पुढच्या स्टेपला ह्या टर्म आहेशा कॅरी होणार आहेत. तर या टर्म आहेशा कॅरी होत आहेत आणि पुढचं काय काम असेल आपलं, dy dx ऑफ रूट x काढायचं. पण dy dx ऑफ रूट x काय होतंय, 1/2 रूट x होतंय. आणि हे सगळं सिंप्लिफाय जर केलं तर हे cos ऑफ आहेस राहील न्यूमरेटरची टर्म, हे cos ऑफ रूट x राहील आणि 2 रूट 2 हे 2 रूट x आणि रूट ऑफ साइन ऑफ रूट x हे केलं
की आपल्याला सोल्युशन मिळून जाईल. नेक्स्ट बघूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x log ऑफ sec ऑफ e रेज टू x स्क्वेअर आहे. याला जर y मानला आणि डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घेतलं तर y चं डेरिव्हेटिव्ह हे dy बाय dx होईल आणि dy बाय dx ऑफ राईट हँड साइड होईल. पण इथं जर बघितलं तर log ऑफ याला थोडा वेळ मी f ऑफ x म्हणलं तर log ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि log ऑफ f ऑफ x काय होतं 1 अपॉन f ऑफ x इनटू f डॅश ऑफ x. त्याप्रमाणे 1 अपॉन f ऑफ x इनटू d बाय dx ऑफ f ऑफ x होतं. आता हे 1 अपॉन sec आहे असं कॅरी करतोय आणि d बाय dx ऑफ sec ऑफ आता याच्यासाठी यामध्ये डेरिव्हेटिव्ह घेताना काय होईल हे आपल्यासाठी f ऑफ x चं काम करेल. म्हणजे d बाय dx ऑफ sec ऑफ f ऑफ x काय होतं तर sec ऑफ f ऑफ x इनटू tan ऑफ f ऑफ x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x होईल. म्हणजे काय होईल sec ऑफ f ऑफ x tan ऑफ f ऑफ x इनटू d बाय dx ऑफ f ऑफ x होईल. पण हे अपॉन sec आहे हे इनटू sec आहे दोन्ही कॅन्सल होईल आणि ही टर्म आहे शी पुढे कॅरी होईल आणि e रेज टू x स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह काढताना पुन्हा e रेज टू जो हा x स्क्वेअर आहे हा x स्क्वेअर आपल्यासाठी f ऑफ x म्हणून कन्सिडर करूया थोडा वेळ आणि e रेज टू f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह हे e रेज टू f ऑफ x इनटू f डॅश x होईल. म्हणजे हे tan x आहे असं कॅरी झालेलं आणि e रेज टू x स्क्वेअर इथं आपण एक f ऑफ x मानतोय म्हणजे e रेज टू f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह e रेज टू f ऑफ x इनटू d बाय dx ऑफ f ऑफ x होईल. या दोन्ही टर्म पुढे आहेच्या कॅरी होतील आणि x स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह 2x होईल आणि हे सिंप्लिफाय केलं की काय मिळून जाते आपल्याला डिफरन्शिएशन ऑफ गिवन फंक्शन मिळून जाते. तर एकदम इझी असे एक्झाम्पल आहेत पण प्रत्येक स्टेप मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट आला की पर्टिक्युलर डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला कुठल्या टाइपचं फंक्शन आहे त्याप्रमाणे आपल्याला जर तो पर्टिक्युलर फॉर्म्युला तिथे यूज करता आला तर डेरिव्हेटिव्ह सारखा इझी कन्सेप्ट कोणताही नाही. तर तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑफ y इज इक्वल टू e रेज टू tan ऑफ रूट x. बघू किती जण याला रिप्लाय देत आहेत याचं सोल्युशन रिप्लाय मध्ये पाठवत आहेत कमेंट बॉक्स मध्ये देत आहेत. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघायचे आपल्याला log ऑफ log x टू द बेस e स्क्वेअर. इथं बेस आहे तो e स्क्वेअर आहे. मग याला जर मी अगोदर सिंप्लिफाय करण्याचा प्रयत्न केला तर याचं डेरिव्हेटिव्ह काढायला पुन्हा आपल्याला इझी पडेल. म्हणून याला y इज इक्वल टू log ऑफ log x टू द बेस e स्क्वेअर आहे. पण इथं मी जर फॉर्म्युला log ऑफ m टू द बेस n असेल तर हेच मी असं लिहू शकतोय log ऑफ m टू द बेस log ऑफ n लिहू शकतोय. त्याप्रमाणे याचं काय होईल log ऑफ log x अपॉन log ऑफ e स्क्वेअर होईल. पण हे log ऑफ log x पुन्हा आहे असं कॅरी करतोय आणि log ऑफ e स्क्वेअर ला काय कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल log ऑफ m रेज टू n इज इक्वल टू n इनटू log ऑफ m. हा फॉर्म्युला जर यूज केला तर log ऑफ e स्क्वेअर ची व्हॅल्यू 2 log e होईल. पण हे 2 log e आहे ते कॉन्स्टंट असल्यामुळे आणि log e ची व्हॅल्यू जनरली 1 असल्यामुळे काय होईल डिनोमिनेटरला 2 फक्त राहील म्हणजे 1/2 इनटू log ऑफ log x. म्हणजे हे थोडक्यात कॉम्प्लिकेटेड फंक्शन आहे ते आपण बेसिक आयडिया लॉगरिथमचा यूज केल्या आणि सिंपल फंक्शन मध्ये आणलं आणि आता आपण काय करतोय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करतोय. तर पुन्हा हे डिफरन्शिएशन घेताना हे log x आपल्यासाठी f ऑफ x चं काम करतोय 1/2 त्यावेळेस बाहेर येतोय आणि हे f ऑफ x जर कन्सिडर केलं तर log ऑफ f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं तर 1 अपॉन f ऑफ x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. तर 1 अपॉन f ऑफ x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x कारण आपण या log x ला f ऑफ x मानतोय. मग हे आहे असं कॅरी करतोय आणि log x चं डेरिव्हेटिव्ह हे काय होईल 1/x आणि सिंप्लिफाय केलं की आपल्याला डेरिव्हेटिव्ह दिलेल्या फंक्शनचं मिळून जाईल. तर नेक्स्ट log ऑफ x ब्रॅकेट रेज टू 2. जर याला आपण y मानलं आणि डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x घेतलं तर y चं डेरिव्हेटिव्ह इक्वल टू d बाय dx ऑफ राईट हँड साइड. पण इथं जरा नीट बघितलं तर हा पॉवर मध्ये आहे
आणि याला जर आपण एफ ऑफ एक्स मानलं तर एफ ऑफ एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि तो जर फॉर्म्युला यूज केला एफ ऑफ एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स, तर पॉवर पुढे येईल आणि ही जी टर्म आहे त्याच्यामध्ये पॉवर 2 मायनस 1 म्हणजेच 1 म्हणजेच आहे अशी टर्म लिहिली तर चालेल इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ब्रॅकेट टर्म आहे लॉग ऑफ लॉग एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह, पुन्हा ही आहे अशी कॅरी करतोय. आता या स्टेप मध्ये पुन्हा लॉग ऑफ हे माझ्यासाठी काय असेल एफ ऑफ एक्स असेल, म्हणजे पुन्हा लॉग ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 अपॉन एफ ऑफ एक्स, 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स होईल. नेक्स्ट स्टेपला हे आहे सी टर्म कॅरी होईल आणि पुढे काय होईल याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, पुन्हा याचं डेरिव्हेटिव्ह घेताना हे आपल्यासाठी काय असेल एफ ऑफ एक्स चं काम करतंय म्हणजेच 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ काय होईल एफ ऑफ एक्स. म्हणजे पुढच्या स्टेपला ही टर्म इथपर्यंत आहे शी कॅरी होईल आणि डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स काय होत आहे 1 बाय एक्स, आणि हे सगळं सिम्प्लिफाय केलं. हा न्यूमरेटरचा पार्ट आहे आणि हे तीन डिनॉमिनेटरचे पार्ट आहेत. सिम्प्लिफाय केलं की आपल्याला सोल्युशन मिळून जाईल. तर नेक्स्ट साइन स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर हे फंक्शन आहे. पण या दोघांकडे बघितलं तर दोघां पण स्क्वेअरिंग आहे, दोघांचा अँगल पण सेम आहे, म्हणजे याचा सारखा अवेलेबल असणारा फॉर्म्युला पण आपल्याकडे अवेलेबल आहे. जर आपण याला y इक्वल टू मानलं आणि या टर्म मधून मायनस जर कॉमन काढलं तर cos स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस sin स्क्वेअर एक्स स्क्वेअर इक्वल टू cos ऑफ 2 टाइम्स एक्स स्क्वेअर म्हणजेच cos ऑफ 2 थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे. तो फॉर्म्युला यूज केला तर हे मायनस टाइम्स हे cos ऑफ 2 टाइम्स थीटा, हे थीटाची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर होईल. म्हणजे हे कॉम्प्लिकेटेड फंक्शन होते ते जर आपण सिंपल केलं. आता आपलं काम आहे डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणे. तर इथं y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, राईटला dy बाय dx ऑफ हे फंक्शन, पण मायनस साइन आउटसाइडला येईल आणि cos ऑफ याला जर मी थोडा वेळ f ऑफ x मानलं तर cos ऑफ f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह हे मायनस साइन ऑफ f ऑफ x मायनस साइन ऑफ f ऑफ x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x होतंय. पुढच्या स्टेपला मायनस ऑफ मायनस प्लस होऊन हे कॅरी होईल आणि dy बाय dx ऑफ 2x स्क्वेअर मध्ये 2 कॉन्स्टंट आहे आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x आहे, म्हणजे 2 इंटू 2x हे 4x होईल आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला हे सोल्युशन मिळून जाईल. तर व्यवस्थित बघायचं आहे काय दिले होते फंक्शन, त्याला सिम्प्लिफाय करता येत असेल तर सिम्प्लिफाय करून त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर सहजासहजी आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळू शकते. तर अशा टाइपची एक्झाम्पल आता इथून पुढे चालू झालेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तर हे एक्झाम्पल आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि याला जर आपण y मानलं तर डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतल्यानंतर y चं डेरिव्हेटिव्ह होतं dy बाय dx, पण इथं प्लस साइन असल्यामुळं याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह आणि याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. हे आहे असंच लिहिलंय, पण पहिल्या टर्मचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह आणि दुसऱ्या टर्मचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह. आता या टर्मचं जर मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर माझ्यासाठी ही टर्म आहे ती f ऑफ x चं काम करेल आणि याचं डेरिव्हेटिव्ह घेताना इथं पुन्हा हे f ऑफ x चं काम करेल. या दोन्ही फंक्शनचं नेचर जनरल मध्ये सेमच आहे. याच्यासाठी दोघांसाठी पण मला f ऑफ x रेस टू n चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि तो असेल n इंटू f ऑफ x रेस टू n मायनस 1 इंटू f डॅश ऑफ x. मग तो जर फॉर्म्युला वापरला तर n पुढे आलं आणि पॉवर मधून एक कमी झालं आणि d बाय dx ऑफ f ऑफ x होईल, प्लस ही पॉवर पुढे येईल, पुन्हा तो जो f ऑफ x रेस टू पॉवर मधून एक कमी होतोय आणि f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. पुढच्या स्टेप मध्ये काय काय काम आहे आपल्याला, हे डेरिव्हेटिव्ह काढणे, हे डेरिव्हेटिव्ह काढणे, या टर्म आहे अशा कॅरी करणे पुढच्या स्टेप मध्ये. तर याचं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी काय प्लस प्लस असल्यामुळे सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या आणि इथं पण सेम तसंच सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या. पण x स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह 2x होईल, 4x चं 4च होईल, त्याप्रमाणे x क्यूब चं डेरिव्हेटिव्ह हे 3x होईल आणि -5x चं
-5 आणि 2 कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह काय होईल 0 होऊन जाईल. तर या कॅरी केलेल्या टर्म आहेत आणि डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर 2x + 4 होत आहे आणि 3x² इथं मायनस ऑफ ही x नसून इथं काय x ची टर्मच नाही 3x² - 5 आहे. तसंच इथं काय होईल 3x² - 5 3x² - 5 आणि हे जे बाकीचं सिम्प्लिफाय करून काय होईल आपलं सोल्युशन मिळून जाईल. तर कुठं प्लस आहे मायनस आहे पॉवर आहे काय आहे ते व्यवस्थित बघायचं आहे आणि आपल्याला त्याप्रमाणे सोल्युशन कंप्लीट करायचं. तर हे एक एक्झाम्पल बघूया आजच्या लेक्चर मध्ये. 1 + 4x raised to 5 3 + x - x² ब्रॅकेट raised to 8. तर या फंक्शनला जर आपण y मानलं आणि डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x घेतलं तर y चं डेरिव्हेटिव्ह होईल dy/dx आणि dy/dx ऑफ हा पार्ट जर घेतला पण हा पार्ट जर नीट बघितला तर हे दोन पार्ट मध्ये प्रोडक्ट मध्ये आहे. तर ह्याला डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी प्रोडक्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह यूज केलं पाहिजे. सॉरी डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्टचा कन्सेप्ट यूज केला पाहिजे. तर हे पहिलं फंक्शन असेल हे सेकंड फंक्शन असेल आणि प्रोडक्ट रूल आहे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तर हे फर्स्ट ॲज इट इज घेतोय डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. म्हणजे नेक्स्ट स्टेप मध्ये काय आहे हे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणे आणि हे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणे. बाकीच्या ज्या टर्म आहेत तशा कॅरी करणे. आता हे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करताना ही जी टर्म आहे ती आपल्यासाठी f ऑफ x चं काम करते. म्हणजे f ऑफ x रेज टू n चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला n इंटू f ऑफ x रेज टू n - 1 इंटू f डॅश ऑफ x यूज करावा लागेल आणि तो यूज केल्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह होईल 8 इंटू f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. 8 इंटू f ऑफ x रेज टू n - 1 म्हणजे 8 - 1 होतं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. तसंच हे आयाचं कॅरी होतंय आणि पुन्हा f ऑफ x रेज टू n चा यूज केला तर n इंटू f ऑफ x रेज टू n - 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x होईल. तर हे सिम्प्लिफाय आयाचं हे करूया आणि याचं डेरिव्हेटिव्ह काढणं बाकी आहे. याच्यामध्ये 3 चं डेरिव्हेटिव्ह 0 1 चं सॉरी x चं 1 आणि -x² चं 2x. पुन्हा या टर्म आयाच्या कॅरी होतील. याचं डेरिव्हेटिव्ह करताना 1 चं 0 आणि 4x चं डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल 4 होऊन जाईल आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला हे याचं डेरिव्हेटिव्ह मिळून जात आहे.